नवी मुंबई पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची पडताळणी करण्यासाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत शहरातील विविध भागांमध्ये मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान 9 आफ्रिकन नागरिकांची चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेच्या या कारवाईत 7 पुरुष आणि 2 महिलांसह एकूण 9 आफ्रिकन नागरिकांची कागदपत्रे, वास्तव्यासंबंधी माहिती आणि कायदेशीर स्थितीची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही जणांविरोधात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचं समोर आले, तर काही नागरिक वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचंही आढळून आले. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खारघर परिसरात राहणाऱ्या एका आफ्रिकन नागरिकावर विशेष कारवाई करण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून तब्बल 8,20,000 रुपये किमतीचे 20 ग्रॅम मेफेड्रोन अर्थात MD आणि कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर आळा घालण्यासाठी अशा मोहिमा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेतर्फे 8 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिला आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये त्यातले 2 जे होते त्यांच्यावरती NDPSचे पूर्वीचे गुन्हे दाखल होते. 3 जणांवरती पासपोर्टचे संबंधी गुन्हे दाखल होते. 2 होते त्यांची विजाची मुदत संपल्यानंतरही ते ओव्हरस्टे करत होते. तर त्या सर्वांविरुद्ध कागदपत्र पडताळणी करून कारवाई करण्यात येत आहे. आणि एक खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आफ्रिकन नागरिक आहे, ज्याचं नाव आहे उमुन्ना विल्यम्स. त्याच्याकडून म्हणजे तो त्या ठिकाणी ड्रग विक्री करण्याकरता येणार असं माहिती मिळाली होती. त्याच्याकडून 14 ग्राम MD आणि 8 ग्राम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत साधारण 8 लाख रुपये आहे. अशा पद्धतीने नशामुक्त नवी मुंबईच्या अनुषंगाने नार्कोटिक्सवरती कारवाई चालू आहे. 2 जणांवरती NDPSचे, 3 जणांवरती पासपोर्टचे गुन्हे दाखल होते. 2 त्यातले ओव्हरस्टे करणारे होते आणि 2 जणांनी भारतीय महिलांशी विवाह केलेला असे आढळून आलेले आहेत. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते.